हॅलो एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे. तर मग आज पहिलं तर मी शाळेतच नाही गेलेलो आहे, कारण मग शाळेत जायच्या आधी माझं खूप डोकं दुखत होतं, चक्कर पण येत होती. आणि काल दप्तर इतकं जड होतं की त्याच्यामुळे माझी आज इतकी पाठ दुखती की विचारतच होईन की. म्हटलं आता मग एवढं कुठं ना करूच तर आता घरीच बसून घ्यावं. तर मग आता आज तर मी घरीच आहे, पण म्हटलं आता घरी बसून करावं तरी काय. आता काय करायचं घरी बसून. मग तेव्हा मला सुचलं की आता घरी बसून तुम्हाला मी माझं घर आणि आजूबाजूचं जे क्षेत्र आहे ते दाखवतो. तर मग गाईज हा बघा, हा आहे माझा बंगला. या बंगल्याचं अजून खूप काही काम बाकी आहे. याला अजून प्लास्टर पण नाही केलेलं आहे. ह्याला प्लास्टर करायचं अजून. ह्याला खिडक्या वगैरे पण नाही बसवलेल्या आहे. आत्ता टेम्पररी पुरतं फक्त शेड नेटची जी नेट असती ती ठोकून घेतलेली आहे. नंतर अजून वायरिंगचं पण काम बाकी, जे सगळ्या भिंतींच्या आतमधून आहे. हे आता वरवर फक्त टेम्पररी बसवलेले आहे, बल्ब वगैरे. अजून खूप सगळं काम बाकी आहे घराचं. आणि घराच्या समोर आम्ही काही मूग लावलेल्या होत्या, तर मग त्या मूगच्या जेवढ्या पण शेंगा असतील त्या सगळ्या आम्ही वेचून घेतल्या आणि त्या आता सुकायला लावलेल्या आहेत. आपण बघू शकतो या शेंगा किती जास्त सुकलेल्या आहेत. ह्या शेंगा सुकल्यानंतर एकदम यांचे तुकडे तुकडे होतात आणि त्याच्यानंतर आपण जी मूग डाळ बनवतो किंवा जी मूग डाळ खातो ते अख्खे मूग आपल्याला भेटतात. हे बघा, या शेंगांच्या आतमध्ये अख्खे मूग लपलेले असतात. हे बघा, हे बघा. आणि त्याचबरोबर इकडं काही मिरची पण सुकायला लावली होती. आम्ही आधी खूप जास्त मिरची वगैरे लावली होती, पण मग ती मिरचीमध्ये खूप सगळ्या लाल मिरच्या पण होत्या. मग आता त्या लाल मिरच्यांचं काय करायचं, म्हणून मग आम्ही या सगळ्या लाल मिरच्या सुकवायला लावलेल्या होत्या. आणि हे बघा, इकडं काही हरभरे पण वाळायला घातलेले. हे हरभरे आम्ही आधी ओले करून घेतलेले होते, पण मग आता आम्ही यांना परत वाळवतोय, कारण मग आम्हाला याची डाळ बनवायची, म्हणजेच थोडक्यात बेसन जे आपल्याला विकतचं वगैरे भेटतं ते ह्याच हरभऱ्याचं बनलेलं असतं. आणि त्याचबरोबर माझ्या घराच्या बाजूला काही झाडं वगैरे पण आहेत. हे बघा, हे कुंदाचं झाड. हे अजून एवढं मोठं नाही झालेलं आहे, पण ही तुळस बघा किती मोठी झालेली एकदम. त्याच्यासोबत तिकडं कोरफड पण लावलेली आहे. कोरफड इकडे 2 ठिकाणी लावलेले आहेत. आणि हे बघा, हे गुलाबाचं झाड एकदम मस्तपैकी छान. ह्याला गुलाब पण लागलेला आहे एक. आणि गाईस, तर मग तुम्हाला माझं घर आणि घराच्या आजूबाजूचं परिसर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर मग आता ऊन तर खूप पडलेलं आहे आणि आज घरी बसलेलो म्हणजे तर मम्माचं तर लगेच सुरूच झालेलं आहे आता तर, की अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. मग आता लगेच जावं लागेल बसायला. नाहीतर तिने फक्त मला 12 वरात नाही दाखवला तर बरं होईल. तर मग आता मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आणि मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.